फिक्सर असलेल्या ओएसडींच्या नावांना मंजुरी देणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलंय। मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। शिंदेंच्या मंत्र्यांकडनं फिक्सर पीए आणि ओएसडीची नावं देण्यात आली, त्यांची नावं माझ्याकडे देखील आहेत असा दावा राऊतांनी केलाय। त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मंत्र्यांकडील ते 16 फिक्सर कोण? फिक्सर ओएसडींवरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। राऊतांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन। ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे, किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे विधान। मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर राज्यात ते फिक्सर पीए आणि ओएसडी कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडून फिक्सर पीए आणि ओएसडींची नावं देण्यात आली, त्यांची नावं माझ्याकडे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। तर दुसरीकडे राऊतांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही केलं। दलाल पीए यांची जी नावं पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत। माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16 सगळे शिंदेचे मंत्र्यांची ओळखी 16च्या 16 13 शिंदेचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गट आहेत। संजय राऊतांच्या आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। ज्यावेळेस महाविकास आघाडी होती आणि त्यावेळेस पोलिसांच्या बदल्यांमध्ये 100 कोटी घेतले गेलेत, असे ज्यावेळेला शिवसेनेच्या तत्कालीन मंत्र्यांवरती ज्यावेळेला आरोप झाले, व त्यावेळेला संजय राऊत साहेब कुठे होते? त्यावेळेला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे काही त्यांचे ओएसडी होते, त्यांचे पीए होते, व त्यांची स्क्रुटिनी त्यावेळेला त्यांनी केली होती का? दरम्यान मी पीए आणि ओएसडींची नावं पाठवली होती, त्यांना मंजुरी मिळाली आहे। संजय राऊत बोलले तसा विषय नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्याचंही सरनाईक यांनी स्वागत केलं। नाही, बिलकुल त्याचं राजकारण नाहीये। मी सुद्धा मंत्री आहे, माझे पीए ओएसडी पीएस सगळ्या नेमणूक झालेली आहे। काही जर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की काही जे पीएसडी किंवा पीए किंवा पीएस यांच्याबाबत मंत्रालयामध्ये काही नाराजी असेल आणि ते वेगळ्या प्रकारचं काम करत असेल, जेणेकरून सरकारवर त्या माध्यमातून जर विरोधी पक्षाच्या वतीनं ताशेरे ओढले जात असेल, तर अशा काही लोकांना मंत्र्यांपासून लांब ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो जर निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। ते म्हणतात की सर्वाधिक तर ही कारवाई तोंड देखली नको, संपूर्ण यंत्रणा सुधारण्याची गरज असल्याचं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलंय। फक्त तोंड देखलं भ्रष्टाचारापासून दूर किंवा पीएवर नियंत्रण, ओएसडीवर नियंत्रण एवढ्या पुरतं हे राहता कामा नये। तर खरोखर आता असं आपण सांगता नाही की इकडं MMRDA फ्रेंच कंपनीला लाच मागितली जाते, मात्र हे जर परस्पर विरोध झाला, नुसते ओएसडी आणि पीए सुधारून काही होणार नाही, तर ही यंत्रणाच खराब झाली, हिच्यात सुद्धा सुधार आवश्यक आहे। दलाल आणि फिक्सर ओएसडींची नियुक्ती करणार नसल्याचं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्षांना थेट इशारा दिला। यामध्ये कुणी नाराज झालं तरीही या नावांना मंजुरी दिली जाणार नसल्याचं म्हणत फडणवीसांनी थेट मंत्र्यांनाच दम भरल्याचं दिसून आलं। पीए आणि ओएसडींवरून माणिकराव कोकाटेंना खडेबोल सुनावून फडणवीसांनी सरकारमध्ये फडणवीसांचा शब्द अंतिम असेल हा स्पष्ट संदेश दिला। अमोल पेडणेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।